अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे। तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील नदीच्या पात्रात एका अज्ञात महिलेचा मृतदेह गोणीत बांधलेल्या अवस्थेत आढळून आलाय। या महिलेची निर्घृण हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नदीत फेकल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि खळबळीचे वातावरण निर्माण झाले। ही घटना दिनांक 27 मार्च 2026 ला सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली। कासार पिंपळगाव ग्रामपंचायत सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेच्या विहिरी शेजारी मुळा पाटबंधारे विभागाच्या कॅनॉलच्या पाण्याने भरलेल्या नदीपात्रातील बंधाऱ्यात एक पांढऱ्या रंगाची गोणी तरंगताना आढळली। संशय आल्याने तपासणी केली असता त्यात एका महिलेचा मृतदेह दोरीने बांधलेला दिसून आला। पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल बंकट जवरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी मृत महिलेचे वर्णन प्रसिद्ध केले असून नागरिकांनी ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे। वय अंदाजे 55 ते 60 वर्षे, उंची 160 सेंटीमीटर, रंग गोरा, केस काळे पांढरे, पोशाख काळ्या रंगाचा ब्लाऊज आणि जांभळ्या रंगाची नऊवार साडी, दागिने खुणा, हातात चॉकलेटी सोनेरी काचेच्या बांगड्या, गळ्यात काळ्या पिवळ्या मण्यांचे मंगळसूत्र, एक धातूचा ताईत आणि उजव्या हातावर 5 आसरा गोंदलेले आहे। मृतदेह काही प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटविण्यात अडचणी येत आहेत। घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी तपास सुरू केलाय। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी हरीश भोये यांच्या पथकाने कासार पिंपळगाव, जवखेडे, दुमाला आणि हनुमान टाकळी रस्त्यावरील खासगी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आहेत। तपासासाठी अहिल्यानगर येथून फॉरेन्सिक लॅबोरेटरी आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे। मात्र श्वान पथकातील सीमा या श्वानाने पाटाच्या भिंतीवरच घुटमळत राहिल्याने पुढील धागेदोरे मिळण्यात अडथळे आलेत। पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार हा खून जमीन किंवा पैशाच्या वादातून झाला असावा। घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी होती। अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येत आहे की सदर महिला किंवा संशयित आरोपीबाबत कोणाकडे काहीही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ पाथर्डी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा। प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर।